याच्यावर तुम्हाला काय सोल्युशन वाटतं? हा जो प्रश्न आहे की ब्राह्मणांची मालकी आहे आणि आपण मालकाला मागणारे आपण लोक आहोत, हे मागणारे लोक मालकाच्या बरोबरीत येतील का हा विचार करावा लागेल. त्यांचं जे हिंदू राष्ट्र आहे, किंवा तुम्ही जसं म्हटलं की बा शेतकरी लोक आत्महत्या करतात, त्यांना काही मिळत नाही, तर हे याला कारण काय? याला देणारे जे लोक आहेत नियत, आता इथे आपल्या देशामध्ये प्लॅनिंग कमिशन होतं, म्हणजे ज्याला विकास योजना म्हणत होतो आपण, प्लॅनिंग कमिशन, त्यांनी आता नीती आयोग त्याचं नाव केलं आहे. नीती आयोग म्हणजे पॉलिसी. नीती कोणाची, पॉलिसी कोणाची? RSSची पॉलिसी आहे की ते कसं त्याची नीती ती आहे. RSSची नीती म्हणजे कोण आयोग झालेला आहे. म्हणजे RSSची नीती म्हणजे ब्राह्मण केंद्रित नीती आहे. बहुजन केंद्रित नीती आपल्या देशामध्ये अजूनही नाही आहे. म्हणून बहुजन केंद्रित नीती, आर्थिक नीती असो, सामाजिक नीती असो, सगळ्या प्रकारची ही पॉलिसी जर ब्राह्मण केंद्रित असेल तर तुम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आपल्याला जर आपल्या हौतीचं राज्य, आपल्या हौतीची व्यवस्था करायची असेल तर महात्मा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला या देशामध्ये, ते असं म्हणतात महात्मा फुले की जाती ब्राह्मणांनी ज्या निर्माण केलेल्या आहेत ते तुम्हाला गुलाम ठेवण्यासाठी केले आहे. तुम्ही गुलाम व्हावे म्हणून तुम्हाला सांगितलं की बा तुमची जात हा तुमचा धर्म आहे, तुमच्या जातीचं काम हे तुमचा धर्म आहे. म्हणजे कुणब्याने शेती करणं हा त्याचा धर्म, तेलाने तेल काढणं हा त्याचा धर्म, किंवा तो आणि बाकीचे कामं करणं, नीच कामं करणं हा त्यांचा धर्म. हा जात धर्म त्यांनी केलेला आहे. हिंदू धर्म नावाचा जो धर्म त्यांनी केलेला आहे हा जातीच्या कामाचा धर्म केला आहे. म्हणजे जात काम म्हणजे त्याची ज्या जातीचं काम तो त्याचा धर्म, म्हणजे हा धर्म नाही आहे, हा तुम्हाला खाली ठेवण्याचं षडयंत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, आता मग आजच्या परिस्थितीला हे जे बहुजन नेते आहे त्यांनी मग काय करायचं? म्हणजे त्यांचा आदर्श कोणाला ठेवून आपण समोर गेलं पाहिजे? मला असं वाटतं की जसं महात्मा फुल्यांनी जी मागणी केली होती इंग्रजांच्या काळाजवळ, की इंग्रजांना ते सांगत होते की हे ब्राह्मण या देशामध्ये अशा अशा प्रकारचे न्याय देतात, ते आम्हाला न्यायच देत नाही आहे, ते आम्हाला शिक्षण देत नाही आहे. आता आपल्या या ठिकाणी आता सरळ सामना ब्राह्मण आणि बहुजन असा आहे. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज हे थर्ड पार्टी होते, ते रुलिंग क्लास तो होता, आणि ते त्यांनी मान्य करायचे. ते तुम्हाला शिक्षण सुरू केलं, इंग्रजांनी शाळा सुरू केल्या, आणि हे लोक आज तुमच्या शाळासुद्धा बंद करण्याच्या मागे लागले आहेत. तेव्हा तुम्हाला या देशामध्ये ही परिस्थिती, मालकशाही संपवण्याचे मार्ग शोधावे लागतील आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांचं राष्ट्र, त्यांचं वर्चस्व सगळ्या प्रकारचं, ते नष्ट करून इथे समानता निर्माण करण्याचं काम बहुजनांना करावं लागणार. मागणारे बनू नका तुम्ही त्यांना अशा प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला आला तुम्हाला की ते तुम्हाला राजी खुशीनं द्यायला तयार होतील. आज ते तुम्हाला काही द्यायला तयार नाही आहे, कारण त्यांना तुमची भीती वाटत नाही आहे. त्यांची भीती आपल्याला वाटते. त्यांना ओबीसीची एवढा 75-80% समाज आहे हा, ओबीसी SC ST, त्याची मुळीच त्यांना भीती वाटत नाही. त्यांना वाटतं हे लोक गुलाम आहेत, हे शूद्र अतिशूद्र आहेत, त्यांना देण्याची काही गरज नाही आहे, आम्ही मालक आहोत. या मालकाला वठणीवर आणण्याचं काम हे आपल्या नेत्यांच्या डोक्यामध्ये कसं करायचं हे आपल्या मागणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. आजचे जे सगळे आपले नेते आहेत ते मागण्याचं काम करत आहेत, ते मालकशाही संपवण्याचं डोक्यामध्ये त्यांच्या आलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला आम्ही जे मागणी करतो आहे की हिंदू राष्ट्राला पर्याय देता आला पाहिजे तुम्हाला, आणि तो म्हणजे बहुजन राष्ट्र, तो म्हणजे जातीविरहित राष्ट्र, उच्च नीचता विरहित राष्ट्र, किंवा जसं बुद्धाचे विचार होते तशा प्रकारचं राष्ट्र, फुल्यांच्या विचारांचं राष्ट्र, हे आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. की कोणी इथे उच्च नाही आहे, कोणी नीच नाही आहे, कोणी पवित्र नाही आहे, कोणी अपवित्र नाही आहे, अशा प्रकारची एक मानसिकता, अशा प्रकारची कल्चरल रिव्होल्युशन, सांस्कृतिक क्रांती, मानसिक क्रांती तुम्हाला करावी लागेल, आणि मग ते लोक वठणीवर येऊ शकतील असं मला वाटतं. मग भाऊ, बहुजन राष्ट्रामध्ये मग जातीचं महत्त्व काय राहील? मग जातीचं महत्त्व नाही राहणार. आपण आमचं काय म्हणणं आहे असं की जाती ह्या अननॅचरल आहे, अनैसर्गिक आहे. जाती जर नैसर्गिक असत्या तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये जाती आल्या असत्या. फक्त आपल्या देशामध्ये काय आहे तर या इथल्या लोकांनी, इथल्या त्या आक्रमक लोकांनी, आर्य इथे आल्यावर त्यांनी इथे आक्रमण केलं, आपल्याला पराभूत केलं बहुजन समाजाला, आणि त्याच्यामध्ये मग सतत गुलाम राहावे म्हणून यांनी जाती निर्माण केल्या. आणि जातीचं काम म्हणजे तुमचा धर्म म्हटला आहे तो तुम्ही टाकला पाहिजे. आणि माझं मत याला उत्तर असं राहणार आहे की आपण बहुजनांनी, OBC SC STनी सगळ्या जाती समान आहेत असे आपले आंदोलन केले पाहिजे, अशासाठी शिबिरं घेतली पाहिजे, मोठे कार्यक्रम घेतले पाहिजे. एकही जात उच्च नाही, कोणीही जात नीच नाही, अशा प्रकारचे
सभा घेतल्या पाहिजे, शिबिरं घेतले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे की सगळ्या जाती समान आहे, सगळे माणसंच समान आहे, तर सगळ्या जाती समान आहे, स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कोणी उच्च नाही आहे आणि कोणी नीच नाही आहे, अशा प्रकारची भूमिका ही बहुजन राष्ट्राची भूमिका राहील. नाही तर माझ्या याच्यामध्ये म्हणणं असं आहे की आपण जसं आता कोणतंही आंदोलन घेतलं आपण, तर त्या आंदोलनाची दिशा कसं तो त्याचं नेतृत्व कोण करतो. तसं काशीरामने नेतृत्व केलं होतं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेतृत्व केलं होतं ते महाराजांचं नेतृत्व होतं. काशीरामने नेतृत्व केलं तर ते यांचं नेतृत्व होतं. VP सिंगांनी जे मंडळ आयोग दिलं तर ते OBCचं असं होतं. मग आपण जर बहुजन राष्ट्राची जी भूमिका आपण मांडलेली आहे, त्या बहुजन राष्ट्राच्या भूमिकेमध्ये मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागेल की जेणेकरून ह्या सर्व म्हणजे तो त्या जातीकडे पाहून त्याच्या मागे जातो, तो त्या जातीकडे पाहून त्याच्या मागे जातो, ही बाब आपल्याला तिथे नसली पाहिजे. बिलकुल, मग त्याच्यासाठी आपल्याला काय सोल्युशन आहे? म्हणून आपल्याला हे सगळे जातीचे नेते तयार होतात ना. बाबासाहेब म्हणजे विशिष्ट दलित जातीचे नेते, कांशीराम म्हणजे एका जातीचा चांभार जातीचा नेता, किंवा VP सिंग एका जातीचे नेते नव्हते, किंवा महात्मा फुले एका जातीचे नको. सर्व शोषित जाती ज्या आहे त्यांना समानतेच्या भूमिकेवर आणणं हे जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण काम करू शकतो. आणि म्हणून समान भूमिका तो सर्व जाती म्हणजे ब्राह्मणशाही नको आम्हाला. आमच्या देशामध्ये कोणी उच्च नाही आहे, कोणी नीच नाही आहे, ते ब्राह्मणांना सुद्धा ठणकावून सांगणारा नेता पाहिजे. तो कुण्या एका जातीचं प्रतिनिधित्व करणार, कोण्या जातीचा नेता नको, तो सर्व जातींना समावेश करणारा आपला नेता आहे. नेता सगळं करत नाही. म्हणजे जसं ब्राह्मण हा कोणी एक ब्राह्मण नेतृत्व करतो का? नाही. ब्राह्मण लोक सामूहिकपणे ती भूमिका घेतात. तशी भूमिका तुम्हाला सगळ्या जातीमधले OBC, SC, ST, आदिवासी, इव्हन मुसलमान या सगळ्यांनी मिळून ती भूमिका घेतली पाहिजे हिंदू राष्ट्राच्या विरोधामध्ये. की इथे एक नेता होणार नाही. एक नेता म्हटलं की तो नेता बिघडू शकतो. कांशीराम बिघडू शकतात, किंवा आपले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी मग भाजपकडे जे गेलेले आहेत. तसे नेता नको. तुमच्या भूमिकेवर मरेपर्यंत ठाम राहणं, पिढ्यानपिढ्या ठाम. ब्राह्मणांमध्ये जे काही नेतृत्व आहे, जी त्यांची भूमिका आहे, नेता नसला तरी त्यांची भूमिका कायम आहे. ते विकल्या जात नाही आहे. त्यांचं नेतृत्व कोणाकडे असं विकल्या जात नाही, कारण त्याचा पैसा आहे, सगळं आहे. परंतु म्हणून आपले नेते जे विकल्या जातात, कारण त्यांना ध्येय नाही आहे, राष्ट्रध्येय नाही आहे. त्यांना फक्त राजकीय ध्येय आहे. राजकीय ध्येय असेल, राष्ट्रध्येय नसेल तर ते लोक विकल्या जातात, बिघडू शकतात. मग माझं असं म्हणणं आहे भाऊ, ते 3% असल्यामुळे ते सहज एकत्र येऊ शकतात आणि ते सहज नेतृत्व करतात आणि सहज कंट्रोल करतात, असं माझं म्हणणं आहे. पण हा जो बहुजन समाज आहे हा 90%, 70%, 80% आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एकत्रपणा कसा आणाल? बहुजन राष्ट्राची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र कसं आणाल? नाही, एकत्र नाही. हा काही ब्राह्मण काही सगळ्या ब्राह्मणांना हिंदू राष्ट्र समजत नाही. त्यांना एवढंच समजतंय का मग सगळ्या गोष्टी आहोत. तसंच तुम्हाला हा सगळा समाज एकत्र येणार नाही. समाजाला नेतृत्व देणारा काही लोक असतात, गट असतो. तुम्ही आम्ही जे लोक 100-200 म्हणा, 1000-2000 लोक म्हणा, एवढे जरी जागे झाले, त्यांच्या मागे तुमचा सगळा बहुजन समाज येईल. त्यांना वाटलं पाहिजे की ही करेक्ट भूमिका आहे, ही भूमिका घेऊन आपण चाललो पाहिजे. जसं सगळ्या ब्राह्मणांना असं वाटतंय की RSS म्हणते ते ब्राह्मणांच्या फायद्याचं आहे. RSS म्हणजे सगळे ब्राह्मण आहे का RSS मध्ये? नाही. परंतु सगळ्या ब्राह्मणांना असं वाटते की RSS म्हणते ते आपल्या फायद्याचं आहे. तसं बहुजन समाजामधून, दलित SC, ST, OBC मधून असा एक गट तयार झाला पाहिजे की जो म्हणेल की हे या सगळ्या समाजाला समानतेकडे नेण्याची आमची भूमिका आहे. राजकीय नेतृत्व ही भूमिका नाही. सामाजिक परिवर्तन, समानता किंवा बहुजन राष्ट्र ही आमची भूमिका आहे. आणि राजकारण याच्यासाठी राजकारणामधून हा बदल होत नाही. सामाजिक बदल राजकीय नेत्याकडून होत नाही, तो सामाजिक नेत्याकडूनच होतो. कारण महात्मा फुलेंनी राजकारण न करता बदल केला, बुद्धांनी राजकारण न करता परिवर्तन केलं. तसंच तुम्हाला गैर राजकीय भूमिका घेणारा वर्ग तयार करावा लागेल. तो आजच्या राजकीय पक्षातून नाही, तर तो सामाजिक भूमिका घेणार जे कमी लोक आज आहे त्या सगळ्यांना एकत्र करून तुम्हाला ही राष्ट्रभूमिका लोकांमध्ये न्यावं लागेल. अच्छा. म्हणजे तुम्हाला आपलं म्हणणं आहे की एक नेतृत्व जे हे गटागटाचं नेतृत्व असलं पाहिजे, आणि गटागटाचं नेतृत्व असलं तर त्याच्यामध्ये समन्वय साधून बहुजन राष्ट्राची भूमिका स्पष्टपणे समोर येईल. सगळ्या गटातून एक ध्येय असणारं नेतृत्व उभं राहिलं. नेतृत्व एक नेता नाही, माझ्या डोक्यामध्ये एक नेता नाही आहे. जसं ब्राह्मणांमध्ये एक नेता नाही कोणी, सगळे ब्राह्मण नेतृत्व स्थानी आहे. बरोबर.
तसं बहुजन राष्ट्रामधले जे कोणी लोक तयार होती सगळ्या जातीमधून बहुजन राष्ट्र हे ध्येय ठेवून एकत्र आले, तो नेता गट राहील, एक माणूस नाही. हा माणूस बिघडू शकतो, भयकू शकतो, विकला जाऊ शकतो, हो गट विकला जाऊ शकत नाही, अशी माझी भूमिका आहे. मला वाटतं आपण पुरेसं झालेलं आहे. हो आपल्या MNT न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर जन जागृति की मुहिम में जुड़े रहें.